मगाशी सांगितलं ताकाला जाऊन भांडण नाही लपवत मी. कोणीतरी म्हटलं राजकारणी लोक सगळ्यात जास्त व्यवसाय करतायत, सामान्य लोक कमी दिसत आहेत. यातले 90% लोक ते होते ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटला पण लिमिटेड पैसे होते. यांनीच त्यांची जर्नी पुढे गेलेली आहे. त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी सिस्टम्स वापरल्या आहेत. ऑल राईट. त्या सिस्टम ज्या तुम्हाला आता मी दाखवणार आहे. सो सुरू करूया, ऍक्च्युअल प्रोसेसेसकडे जाऊया. ऍक्च्युअल प्रोसेसकडे जाऊया. लेट्स गो. सो 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स. आता या 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स ऍक्च्युअल आल्या कुठून? मी जसं म्हटलं की मला कोणी मेंटॉर करायला नव्हतं, मला कोणी गाईड करायला नव्हतं. त्यामुळे मी अशी माणसं शोधली की जे ऑलरेडी एक्सपोर्टर होते. अशी माणसं शोधली की जे सक्सेसफुल होते किंवा अनसक्सेसफुल होते, पण व्यवसाय करत होते एक्सपोर्ट इम्पोर्टचा. त्या लोकांना जाऊन भेटलो, त्या लोकांकडनं समजून घेतलं. असे मी साधारणपणे 128 एक्सपोर्टर्स इम्पोर्टर्सला भेटलो. आणि त्यांच्याकडे एक पॅटर्न समजला की जे यशस्वी आहेत ते काय यशस्वी आहेत, जे अपयशी ते का अपयशी आहेत. आणि यशस्वी लोकांचा एक सेम पॅटर्न होता, त्यांनी सेम प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या होत्या. त्या प्रोसेस मी तुम्हाला आता दाखवतोय. कुठलीही गोष्ट उभी करत असताना तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागतं. मगासपासून काही लोक विचारतात बाहेर कसं शोधायचं सांगा, बाहेर कसं शोधायचं सांगा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला प्रोडक्ट कसं निवडायचं हेच माहिती असणं गरजेचं आहे. ते प्रोडक्ट निवडल्यानंतर ते प्रोडक्ट कुठल्या देशात एक्सपोर्ट करतो, देश कसा निवडायचा ते माहिती असणं गरजेचं आहे, आणि मग बाहेर येतो. ओके. सो या 3 लेवल्स आहेत ज्या वापरून, आणि या त्या प्रोसेस सगळ्यात पहिले ज्या मी वापरल्या, माझा धंदा त्यातनं उभा केला. या प्रोसेस माझ्याकडनं जे ट्रेनिंग घेतात त्यांना शिकवल्या, त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केला, आणि त्याच तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात पहिली लेवल येते एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचं बिझनेस नॉलेज. या इंडस्ट्रीमध्ये एंटर केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही बिझनेस नॉलेज घेणं गरजेचं आहे. बिझनेस नॉलेज तुम्ही कसं आणि कुठून घेऊ शकता? तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला ट्रेनिंग, कोचिंग किंवा कोणातरी ट्रेनिंग घ्यावी लागेल, कोचिंग घ्यावी लागेल, किंवा कोणातरी तुमचा मेंटर बनावं लागेल, किंवा कोणातरी तुमचा मेंटर बनवावा लागेल. त्यानंतर आता हे ट्रेनिंग, कोचिंग कुठून घेऊ शकता? एक, माझ्याकडनं घेऊ शकता. मी तयार आहे तुम्हाला गाईड करायला, ट्रेन करायला. किंवा मार्केटमध्ये बाहेर अनेक ट्रेनिंग कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांच्याकडनं घेऊ शकता. मित्रांनो, कोणाकडनंही घ्या, माझ्याकडनंच घ्या असा काय माझा हट्ट नाहीये. पण या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी ट्रेनिंग, कोचिंग घेतल्याशिवाय प्लीज या इंडस्ट्रीमध्ये येऊ नका. ऑलराईट. त्यानंतर युट्यूब आणि गुगल रिसर्च हा कम्प्लीट रेड फ्लॅग आहे. युट्यूब आणि गुगल रिसर्चच्या भरोशावरती प्लीज धंदा करायला जाऊ नका. इट्स अ रिक्वेस्ट. आणि तिसरं, जे ट्रेनिंगमध्ये शिकाल त्याचा सेल्फ स्टडी करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची तयारी ठेवा. ऑलराईट. बऱ्याच वेळा लक्षात ठेवा, तुमचं इंटेन्शन ट्रेनिंग घेणं नाहीये, की माझं इंटेन्शन फक्त तुम्हाला ट्रेनिंग देणं नाहीये. त्या ट्रेनिंग मधनं तुम्ही सेल्फ स्टडी करून त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून धंदा चालू करणं हा इंटेन्शन आहे आपलं. बरोबर आहे. सो सगळ्यात पहिली स्टेप येते तुमची, ट्रेनिंग घ्या, कोचिंग घ्या, किंवा कोणातरी तुमचा मेंटॉर बनवा. तुमच्यापैकी किती जणांना माझ्याकडनं तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस शिकायला आवडेल? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये OHM कमेंट करा. OHM. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नेक्स्ट, दुसरी लेवल. या दुसऱ्या लेवलमध्ये तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप आणि सिस्टीम्स उभ्या करणं गरजेचं आहे. जे तुम्ही ट्रेनिंगमध्ये शिकाल ते इम्प्लिमेंट करून एक्सपोर्ट इम्पोर्टचे सेटअप रेडी करायला लागतील तुम्हाला. ऑलराईट. कोणतरी म्हणतंय की सर, पहिले आम्हाला धंदा शिकवा, आणि जर फायदा झाला तर पैसे घ्या.
मित्र शाळेत गेलास तेव्हा आई वडिलांनी पण हेच सांगितलं होतं का, की मुलाला शिकवा आणि मग मुलगा जरा धड झाला तर पैसे घ्या, नाही तर फी भरणार नाही. ऑलराईट, आता सेटअप आणि सिस्टीम्स ह्या टोटल 9 स्टेप्स आहेत. या 9 स्टेप खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि या 9 स्टेप्स त्यामुळे या 9 स्टेप्स नीट समजून घ्या. सो 11 स्टेप्स पैकी दुसरी आणि दुसऱ्या लेवलची पहिली स्टेप येते ती म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप. एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप हा 2 प्रकारे होतो. एक तुमचा कंपनीचा सेटअप, 2 तुमचा डिजिटल सेटअप. कंपनीच्या सेटअपमध्ये सगळ्यात पहिले तुमच्या कंपनीचं नाव ठरवा. आता कंपनीचं नाव कसं ठरवायचं, तर सगळ्यात महत्वाचं आहे, कंपनीचं नाव ठरवत असताना त्या कंपनीच्या नावाचं डोमेन तुम्हाला मिळतंय का. त्या कंपनीच्या नावाचं डोमेन म्हणजे तुम्हाला www. समजा तुमची कंपनी असेल एबीसी इंटरनॅशनल, www.abcinternational.com असं नाव मिळतंय का. सगळ्यात पहिले त्याचं डोमेन मिळतंय का. दुसरं, तुम्हाला त्याचे सोशल मीडिया हँडल्स मिळत आहेत का, हे समजून घ्या. आणि जर तुम्ही न्यूमरोलॉजीवर काही फॉलो करत असाल तर त्याला ते मॅच करते का. एक रिक्वेस्ट आहे, देवांच्या नावावरनं, मुलांच्या नावावरनं कंपनीचं नाव ठरवू नका, प्लीज. इज इट क्लिअर? येस, नो? आणि अजून डिटेलमध्ये जर कंपनीचं नाव कसं ठरवायचं हे माहिती हवं असेल तर ओमकार हरिमाळे नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ केलाय की एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये कंपनीचं नाव कसं ठरवायचं. आणि शक्यतो नाव असं ठेवा ना की जे कोणालाही प्रोनाऊन्स करायला सोपं पडेल. नेक्स्ट, कंपनी रजिस्ट्रेशन. आता कंपनी कुठली बनवायची, प्रायव्हेट लिमिटेड बनवायची, LLP बनवायची, प्रोप्रायटरशिप बनवायची, तर माझं सजेशन आहे, जे इथे MSMEs आहेत ज्यांची ऑलरेडी कंपनी रजिस्टर्ड आहे, तुम्ही नवीन सेटअप करायला जाऊ नका. सुरुवातीचे 1-2 कन्साइनमेंट त्याच नावावरती करा, मग भले नवीन कंपनी फॉर्म करा. आणि ज्यांच्याकडे कंपनी रजिस्टर्ड नाहीये, ज्यांच्याकडे कंपनी रजिस्टर्ड नाहीये, त्यांनी सगळ्यात महत्वाचं होतं विषय तो म्हणजे साधी प्रोप्रायटरशिप फर्म रजिस्टर करा. लोक चूक काय करतात म्हणजे काय, डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड LLP करतात. पहिले बिझनेसमध्ये या, तो बिझनेसचं जिस्ट घ्या, बिझनेस समजून घ्या, त्यातनं रेव्हेन्यू येऊ दे, मग तुम्ही त्या प्रायव्हेट लिमिटेड LLP कडे जा. बघा, प्रायव्हेट लिमिटेड LLP करणं सोपं आहे, पण त्याच्यानंतर त्याचे जे दुनियादारी करायला लागते ना ती खूप जास्त आहे. म्हणून साधी कंपनी रजिस्टर करा जिथे डोक्याला ताप कमी राहील. 2 पार्टनर असेल तर बेसिक पार्टनरशिप फर्म रजिस्टर करा. आणि तुम्हाला जर कंपनी रजिस्ट्रेशन करायचं असेल साधं बेसिक, तर msme.gov.in या वेबसाईटवर जाऊन फ्री ऑफ कॉस्ट कंपनी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला लागेल तुमचा GST नंबर. नंतर लागेल तुम्हाला IEC, ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स म्हणतो आपण, ज्याला म्हटलं जातं इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, जे जाऊन तुम्ही www.dgft.gov.in या वेबसाईटवरती जाऊन काढू शकता. त्यानंतर पोर्ट रजिस्ट्रेशन. ज्या कुठल्या पोर्टवरनं तुम्ही तुमची माल पाठवणार आहात किंवा जिथे घेऊन येणार आहात. मी प्रोडक्टच्या बाबतीत सांगतो, सर्व्हिस एक्सपोर्टचं वेगळं आहे, सर्व्हिस एक्सपोर्टचं म्हणून सांगतो काय करायला लागतं. तिकडे पोर्ट रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता हे पोर्ट रजिस्ट्रेशन तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक, CA की ज्याला कस्टम ब्रोकर म्हटलं जातं, त्याच्याकडे जाऊन तुम्ही करू शकता. त्यांनी तो मॅन्युअली काढून देईल, किंवा तुम्ही स्वतः जाऊन www.icegate.gov.in ही इंडियन कस्टम्सची वेबसाईट आहे, तिकडे जाऊन तुम्ही स्वतःहून करू शकता. आईस गेटला वेळ जास्त लागतो, आणि एखादा एजंट किंवा CA मध्ये असेल तर तुम्ही ते पटकन होतं कम्पॅरेटिव्हली. त्यानंतर तुम्हाला लागेल RCMC किंवा EPC. EPC म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, जसं नावातच आहे, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. एक्सपोर्टचा व्यवसाय वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी काही अथॉरिटीज क्रिएट केल्यात, ज्याला म्हटलं जातं EPC, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. आणि
त्या ईपीसी कडे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला मिळतं रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. आता या प्रत्येक ईपीसी वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक ईपीसी वेगळं आहे. ॲग्रिकल्चरसाठी अपेडा आहे, मरीनसाठी एम्पेडा आहे, केमिकलसाठी केमेक्सेल आहे, फार्मासाठी फार्माक्सेल आहे, असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्यानंतर एडी कोड, ऑथोराइज डीलर कोड, हा तुम्हाला तुमच्या बँककडनं मिळतो. हा तुम्हाला बँककडनं मिळतो. बँकच्या लेटेडवरती बँक एक फॉर्मॅट देते, त्याच्यावरती बँक स्टॅम्प करून तुम्हाला देते, जे तुम्ही पोर्ट रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला सबमिट करावं लागतं. जर तुम्ही फूड, ॲग्रिकल्चर या प्रोडक्टमध्ये जर काम करत असाल तर फायटो रजिस्ट्रेशन किंवा सेंट्रल फसाईचं रजिस्ट्रेशन तुम्हाला लागतं. आणि त्यानंतर बँक अकाउंट. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम चालू कराल, बँकेकडे जाल तर बँक तुम्हाला सांगते ट्रेड अकाउंट काढा. त्यांना सांगा मला साधं करंट अकाउंट हवंय. फक्त बँक कुठली असावी, तर बँक असताना नॅशनलाइज्ड किंवा इंटरनॅशनल बँक असावी. पतपेढी संस्थेमध्ये अकाउंट काढायला जाऊ नका. अशी बँक शोधा ज्या बँकमध्ये ट्रेड डिपार्टमेंट अवेलेबल आहे. सो एक्सपोर्ट इम्पोर्टचा कंपनी सेटअप क्लिअर आहे सगळ्यांना? येस, नो? कोऑपरेटिव्ह बँकमध्ये जर ट्रेड डिपार्टमेंट असेल तर करा, नाही तर नका करू. माझं बँकिंग कुठल्या कुठल्या बँकमध्ये आहे, तर माझं कोटकमध्ये बँकिंग आहे, आयसीआयसीआय मध्ये आहे, ऍक्सिस मध्ये आहे आणि एचडीएफसी मध्ये. या 4 बँकांमध्ये माझं बँकिंग आहे. त्यानंतर येतो तुमचा डिजिटल सेटअप. आजच्या तारखेला जर तुम्ही व्यवसायामध्ये डिजिटली प्रेझेंट नसाल ना, तुम्ही धंद्यात नाही आहात. ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. ओके. सो डिजिटल सेटअपमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले लागेल तुमची एक वेबसाईट, चांगली डिसेंट वेबसाईट. त्यानंतर B2B वेबसाईट रजिस्ट्रेशन लागेल, बिझनेस टू बिझनेस वेबसाईट रजिस्ट्रेशन. आणि सोशल मीडिया सेटअप लागेल, जिथे फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि युट्यूब. लिंक्डइन इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचं बायर कम्युनिकेशन लिंक्डइनवरनं होतं. सो जर तुम्हाला एक्झिम सेटअप, एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप क्लिअर असेल तर ES कमेंट करा, आणि ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ग्रेट. सो तुम्ही ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, आणि लक्षात ठेवा कंपनी सेटअप आणि डिजिटल सेटअप ही वन टाइम प्रोसेस आहे. काही लोकांना वाटलं अरे बापरे एवढं सगळं करायचं, एकदाच करायचंय. जमलं तर स्वतःहून करा, नाही जमलं तर कोणातरी आउटसोर्स करा कुठल्या एजन्सीला, ते लोक रेडी करून देतील. जीएसटी मॅन्डेटरी आहे. येस. सो तुम्ही ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप रेडी केला. मित्रांनो, मी जे एक्सप्लेन करतोय ते कळतंय क्लिअरली? थँक्यू. थँक्यू. ट्रेनिंग घ्या, कोचिंग घ्या, कोणातरी तुमचा मेंटॉर बनवा, त्याच्यानंतर त्यातनं ते शिकवतील, त्यातून एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप रेडी करा. नेक्स्ट येतं प्रोडक्ट सिलेक्शन. कुठल्याही बिझनेसचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे प्रोडक्ट निवडणं. आता प्रोडक्ट निवडत असताना तुम्हाला 7 मेजर क्रायटेरिया जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 7 मेजर क्रायटेरिया आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला सगळ्यात पहिला क्रायटेरिया येतो तुमचा इंटरेस्ट. मित्रांनो, प्लीज ही चूक करू नका जी मॅक्सिमम लोक करतात, की माझ्या कोणतरी मित्राची फॅक्टरी आहे, मग त्याचं प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करेन. माझं नातेवाईक आहे, त्यांचं काहीतरी प्रोडक्ट आहे, मग त्या प्रोडक्टमध्येच मी काम करेन. डोंट डू दॅट. तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं पॅशन कशामध्ये आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याप्रमाणेच प्रोडक्ट डिसाईड करायला जा. तो सगळ्यात पहिला क्रायटेरिया तुमचा इंटरेस्ट. दुसरा क्रायटेरिया तुमच्या प्रोडक्टला, ज्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, की ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी किती आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि ती मागणी समजून घेण्यासाठी
तुम्हाला एक वेबसाईट आहे www.commerce.gov.in. ओके, www.commerce.gov.in. तुम्हाला इंटरेस्ट तुमचा कळला, त्यातून तुम्हाला त्या प्रोडक्टची मागणी आहे का ती कळली, नंतर येतं त्या प्रोडक्टचा मला रेग्युलर सप्लाय मिळणार आहे का. नाही तर प्रोडक्टची मागणी आहे, तुम्हाला इंटरेस्ट पण आहे, पण मला सप्लायच मिळणार नसेल तर मी विकू काय रेग्युलर बेसिसवरती. सो तिसरा क्रायटेरिया, मला प्रोडक्टचा रेग्युलर सप्लाय मिळतोय का. चौथा क्रायटेरिया, प्रॉफिट्स. ज्यासाठी तुम्ही मी आपण प्रत्येक जण काम करतो की मला प्रॉफिट किती मिळणार आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये अगदी 4% पासून 500% प्रॉफिट्स आहेत. बघा, दोन प्रकारचे बिझनेस असतात. एक की जिथे 100 करोडचा टर्नओव्हर आहे वर्षाचा, पण त्यात प्रॉफिट 2 किंवा 3% मिळत आहे. आणि दुसरा प्रकारचा बिझनेस आहे की जिथे 10 करोडचाच टर्नओव्हर आहे, पण प्रॉफिट मला 20 ते 30% मिळत आहे. दोन्ही केसेसमध्ये पैसे 2 ते 3 करोड रुपयेच मिळत आहेत. पण तुम्हाला कुठला गेम खेळायचा हे तुम्ही डिसाईड करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हॅल्युएशनचा गेम खेळायचा आहे की व्हॅल्यू क्रिएशनचा करायचा आहे. क्लिअर आहे? येस, नो. आणि प्रॉफिट मार्जिनच्या वरती उदाहरणं द्यायची झाली तर, आता मी काल एक माझं रिसर्चमध्ये मध्ये चालू असतं, तर काल एक हे बघतो, वाळू आहे ना, वाळू आपली समुद्रावरची वाळू, ही अमेझॉन USA मध्ये आणि अमेझॉन UK मध्ये 1800 रुपये किलोने विकली जाते. बांबूचे टूथब्रश, आत्ता जाऊन जर तुम्ही याच्यावर बघितलं तर इंडिया मार्ट वरती, तर 9 रुपयाला एक मिळत आहे. आणि हे जर तुम्ही अमेझॉन EU मध्ये बघितलं, युरोपियन युनियन मध्ये, तर 9 युरोला एक विकलं जात आहे. एका युरोचा रेट मला ते 100 रुपयाच्या आसपास असेल. डिफरन्स बघा. आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पुढे पालघर जिल्हा आहे, तिकडे वारली पेंटिंग वगैरे केले जातात. जे वारली पेंटिंग इथे 100-125 रुपयाला मिळतात, तेच वारली पेंटिंग तुम्हाला त्या देशामध्ये, वेगळ्या देशांमध्ये 5,000, 7,000, 8,000 विकले जातात. ओके. परत सांगतोय, व्हॅल्युएशन आणि व्हॅल्यू क्रिएशन मध्ये खूप डिफरन्स आहे. व्हॅल्युएशन मध्ये जिकडे तुम्ही टर्नओव्हर वरती खेळता, आणि व्हॅल्युएशन मध्ये तुम्ही प्रॉफिट्स वरती खेळता, हेवी प्रॉफिट वरती. मी कुठला चूज करेन, तर मी सुरुवात करत असताना व्हॅल्यू क्रिएशन वरती फोकस केलं, की कारण इन्व्हेस्टमेंट लिमिटेड होत्या. आता मी व्हॅल्युएशनचा गेम खेळतोय. ओके. त्यानंतर गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह, मी मगाशी सांगितलं, गव्हर्नमेंटकडे तुम्हाला इन्सेंटिव्ह दिले जातात. हे इन्सेंटिव्ह अगदी 2.5% 20% असतात. गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह हा तुमचं एक्स्ट्रा प्रॉफिट आहे. सो ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मला किती प्रॉफिट मिळतील माझ्या प्रोडक्टमध्ये, किती इन्सेंटिव्ह मिळतील. त्यानंतर इन्ग्रेडियंट, तुम्ही जर शरीराच्या आतमध्ये किंवा शरीराच्या वरती वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये काम करत असाल, मग ते माणसांच्या असेल किंवा जनावरांच्या असेल, त्याच्यामध्ये पदार्थ काय आहे, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये कुठला हजार्डस किंवा प्रोहिबिटेड इन्ग्रेडियंट नाही आहे ना. आणि लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट, तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी. तुमच्याकडे जेवढी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे त्याच्यावरनं व्यवसाय चालू करा. प्लीज मुंगेरी लाल के सपने करू नका. मी कायम एक गोष्ट बोलतो आणि त्याच्यासाठी मी ट्रेन पण करतो, ती म्हणजे जर तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट लगेच पैसा जनरेट करण्याची असेल, तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेसमधनं काम चालू करा आणि सायमल्टेनियसली प्रोडक्टवरती काम मेहनत घ्या. जर तुमची रिक्वायरमेंट अशी असेल, मला वेळ लागला तरी चालेल, मला मोठा बिझनेस उभा करायचा, तर मग तुम्ही एक्सपोर्ट्समध्ये जा. आणि मी दोन्ही पॅरामीटरसाठी ट्रेन करतो. प्रोडक्ट सिलेक्शनचे क्रायटेरिया क्लिअर असतील तर PS कमेंट करा. आणि ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या प्लीज.
स्क्रीनशॉट घेऊन जा, डन कमेंट करा, विसरू नका प्लीज. ग्रेट. सो तुम्ही ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, एक्सपोर्टचा सेटअप रेडी केला, प्रोडक्ट सिलेक्शन केलं, त्यानंतर येतं ते प्रोडक्ट विकायचं कुठे. ते प्रोडक्ट विकण्यासाठी तुम्हाला टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय करायला लागेल. बऱ्याच बऱ्याच वेळा लोक विश्वची माझं घर असा विचार करतात आणि कुठले प्रोडक्ट कुठे विकले जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, विथ द राईट प्रोडक्ट यू हॅव टू एंटर द राईट मार्केट ॲट द राईट टाइम. फक्त प्रोडक्ट योग्य असून फायदा नाही. योग्य प्रोडक्ट योग्य ठिकाणी योग्य वेळेला विकता येणं इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे? आता माझ्या प्रोडक्टसाठी मी टार्गेटेड कंट्री कशी शोधायची, त्यासाठी 2 वेबसाईट्स आहेत ज्या कामाला येतील. एक trademap.org आणि दुसरी commerce.gov.in. commerce.gov.in ही जी वेबसाईट आहे ही भारताचा ट्रेड डेटा देतो मला. भारतातनं कुठल्या कुठल्या देशामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट किती प्रमाणात एक्सपोर्ट झालेत हे तुम्हाला commerce.gov.in वरनं मिळतं. आणि trademap.org हा जगाचा डेटा देतो. किंवा युएसएनी युके वरनं किती घेतलंय, युकेनी चायनाला किती एक्सपोर्ट केलंय, चायनाने भारताकडनं किती विकत घेतलंय, भारताने चायनाला किती एक्सपोर्ट केलंय, कुठले प्रोडक्ट किती प्रमाणात, सगळं. या 2 वेबसाईटचा वापर करून तुम्हाला 3 स्टेप प्रोसेस करायची. 3 स्टेप प्रोसेस. सगळ्यात पहिलं, समजा तुमचं प्रोडक्ट आहे पेन. तर सगळ्यात पहिलं या 2 वेबसाईटचा वापर करून शोधायचं आहे की टॉप 10 कंट्रीज इम्पोर्टिंग प्रोडक्ट फ्रॉम वर्ल्ड. जगामध्ये पेन सगळ्यात जास्त कुठले देश इम्पोर्ट करतायत म्हणजे विकत घेत आहेत. आता इथे मी एक एक्झाम्पल लिस्ट बनवली. समजा पेन जगामध्ये कोण विकत घेत आहे, तर ऑस्ट्रेलिया, USA, मलेशिया, मॉरिशस, UK, ओमान, श्रीलंका, फ्रान्स, नेदरलँड आणि कॅनडा. हे 10 देश ते जे सगळ्यात जास्त ते प्रोडक्ट विकत घेत आहेत. त्याच्या बाजूला दुसरी लिस्ट बनवायची आहे की भारताकडून सगळ्यात जास्त कोण विकत घेत आहे. टॉप 10 कंट्रीज इम्पोर्टिंग प्रोडक्ट फ्रॉम इंडिया. समजा त्याच्यामध्ये आलं ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आफ्रिका, मलेशिया, साऊथ आफ्रिका, UK, इराण, इराक, फ्रान्स, नेदरलँड आणि नेपाळ. सो तुम्हाला 2 लिस्ट आल्या तुमच्याकडे. एक जगात सगळ्यात जास्त इम्पोर्ट करणारी, 2 भारताकडनं सगळ्यात जास्त इम्पोर्ट करणारी तेच प्रोडक्ट. आता या दोन्ही लिस्टमधनं तुम्हाला असे देश शोधायचे जे भारताकडनं पण विकत घेत आहेत आणि भारतात आणि जगात पण सगळ्यात जास्त विकत घेत आहेत. सांगू शकाल कमेंट बॉक्समध्ये असे कुठले देश आहेत की जे जगात सगळ्यात जास्त विकत पण घेत आहेत आणि भारताकडनं पण विकत घेत आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज. सो जे भारताकडनं पण विकत घेत आहेत, साऊथ आफ्रिका नाही आहे, दुबई नाही आहे. समोरच्या 2 ज्या लिस्ट आहेत तुमच्याकडे त्या लिस्ट मधली कॉमन नावं शोधा ना. सो ते देश जे जगात सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतायत आणि भारताकडनं पण इम्पोर्ट करतायत ते देश बनतात तुमची टार्गेटेड कंट्री. आणि हे टार्गेटेड कंट्रीमध्ये कोण कोण आहे? ऑस्ट्रेलिया, मलेशिया, UK, नेदरलँड, फ्रान्स. आणि हे तुमचे टार्गेटेड कंट्री का आहेत त्याचं लॉजिकल कारण सांगतो. सगळ्यात पहिलं, हे ते देश आहेत जे जगात सगळ्यात जास्त विकत घेत आहेत. म्हणजे त्या प्रोडक्टची सगळ्यात जास्त मागणी त्या देशांमध्ये आहे. आणि दुसरं, भारताकडनं पण विकत घेत आहेत म्हणजे भारताचा प्रोडक्टची क्वालिटी, पेमेंटचे टर्म्स त्या देशांमधल्या लोकांना चालत आहेत. आणि म्हणून तुम्हाला तुमचा बायर ह्या देशांमध्ये पटकन मिळेल. क्लिअर आहे रिझन? टार्गेट कंट्री का आणि कशा शोधायच्या? जर क्लिअर असेल तर कमेंट बॉक्समध्ये TC कमेंट करा. आणि ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ग्रेट. स्क्रीनशॉट घेऊन तर डन कमेंट करायला विसरू नका.
सो तुम्ही ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप रेडी केला, प्रोडक्ट सिलेक्शन केलं, टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय केल्या. त्यानंतर येतं त्या कंट्रीमध्ये बायर कसा शोधायचा. सो मित्रांनो, बायर फाइंडिंगच्या टोटल 24 वेगळ्या पद्धती आहेत ज्या मी वापरतो. त्यातली एक पद्धत तुम्हाला दाखवतोय मी आता. सगळ्यात पहिले गुगलवरती जा. गुगलवरती जाऊन सर्च करा इंडियन एम्बेसी इन मलेशिया. समजा आपल्याला बाहेर शोधायचा मलेशियामधला, इंडियन एम्बेसी इन मलेशिया. तुम्हाला युके मधला शोधायचा असेल तर इंडियन एम्बेसी इन युके. युएस मधला शोधायचा इंडियन एम्बेसी इन युएसए. तिकडे गेल्यानंतर त्यांची एक वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवरती जाऊन कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये जा आणि कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये जाऊन ट्रेड, कॉमर्स किंवा कमर्शियल, परत सांगतोय, ट्रेड, कॉमर्स किंवा कमर्शियल या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका डिपार्टमेंटचा ईमेल आयडी घ्या. तिकडे असतात ईमेल आयडी. आणि डोंट वरी, प्रोडक्ट सिलेक्शन, टार्गेट कंट्री आणि बायर फाइंडिंग या तिन्ही प्रोसेस मी तुम्हाला करून पण दाखवणार आहे, काळजी नका करू. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्यांचा ईमेल आयडी घ्यायचा आणि ईमेल आयडी तुम्हाला मिळाल्यानंतर हा सिंपल एक मेल त्यांना ड्राफ्ट करायचा. मेलचा स्क्रीनशॉट घ्या, मग मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. स्क्रीनशॉट घेऊन झाला तर डन कमेंट करा प्लीज. ग्रेट. सो यार, मेलमध्ये काय म्हटलं, सगळ्यात पहिले लिस्ट आपल्याला कोण हवे, तिकडच्या त्या देशामधले इम्पोर्टर हवेत. तो रिक्वेस्ट फॉर लिस्ट ऑफ इम्पोर्टर. रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम, जे कोण असतील ते, वी एबीसी इंटरनॅशनल. इथे जिथे जिथे एबीसी इंटरनॅशनल असेल तिकडे तुमच्या कंपनीचं नाव लिहायचं आहे. आर एक्सपोर्टर ऑफ एक्स वाय झेड. एक्स वाय झेड जिकडे तुमच्या प्रोडक्टचं नाव लिहायचं आहे. वी वुड लाईक टू एक्सपोर्ट, अगेन प्रोडक्टचं नाव, फ्रॉम इंडिया टू, ज्या कंट्रीला तुम्ही मेल पाठवताय त्या कंट्रीचं नाव. काइंडली हेल्प अस विथ द लिस्ट ऑफ इम्पोर्टर फ्रॉम, अगेन त्या देशाचं नाव. दिस विल डेव्हलप ट्रेड रिलेशन बिटवीन इंडिया अँड ती कंट्री. थँकिंग यू. तुमच्या कंपनीचं नाव, तुमचं नाव. मी काय म्हटलं की आम्ही आयबीसी इंटरनॅशनल आणि भारतातून अमुक अमुक प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. कृपया आम्हाला तुमच्या देशामधल्या त्याच प्रोडक्टच्या इम्पोर्टरची नावं द्या. हा मेल पाठवल्यानंतर साधारणपणे 72 वर्किंग तासांमध्ये तुम्हाला एक रिप्लाय येईल. आणि हा येतो 72 वर्किंग तास. हा, त्या रिप्लायमध्ये काय काय असतं, तर कंपनीचं नाव, कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट. काही एम्बेसी तुम्हाला फक्त कंपनीचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर पाठवतील. हा डेटा त्या लोकांचा असेल ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही ज्या प्रोडक्टची माहिती मागवली आहे, गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी एक छोटासा बॉक्स किंवा अगदी 2002 लाख कंटेनर त्या देशामध्ये इम्पोर्ट केले. आणि हा डेटा तुम्हाला कोणाकडनं मिळतो? हा डेटा तुम्हाला मिळतो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, भारत सरकारकडनं. भारताच्या कस्टम डिपार्टमेंटकडे जो डेटा अपडेटेड असतो तो डेटा तिकडे जातो, तिकडे तो व्हेरीफाय होतो त्या देशामधल्या एम्बसीकडनं आणि तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. आता हा डेटा तुमच्याकडे आल्यानंतर त्या डेटाला बायरमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे मी 4 तासात नाही समजू शकत, नाही शिकवू शकत. ते मी तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवू शकतो. पण बायर फाइंडिंगची प्रोसेस जर क्लिअर असेल तर BF कमेंट करा आणि ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर डन Rupees कमेंट करायला विसरू नका. 36,925 received on PhonePe. ग्रेट. सो तुम्ही ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, कोणातरी तुमचा मेंटॉर बनवलात, एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप रेडी केलात, प्रोडक्ट सिलेक्शन केलं, टार्गेटेड कंट्री आयडेंटिफाय केली, बायर फाइंड आउट केलात. ओके सविता, हा मेल कुठल्या ईमेल आयडी वरती शोधायचा तर मी दाखवलं तुम्हाला. मग ईमेल आयडी तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन काढायला लागेल. ती प्रोसेस मी तुम्हाला करून पण दाखवेन, काळजी नका करू. ब्रेक नंतर, पुढच्या ब्रेक नंतर मी तुम्हाला करून दाखवेन ती प्रोसेस. डोंट वरी. सो तुम्ही ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, मेंटॉर बनवलं कोणातरी, तुमचा एक्सपोर्टचा सेटअप रेडी केला, प्रोडक्ट सिलेक्शन केलं, त्यानंतर टार्गेट कंट्री आयडेंटिफाय केली, बायर फाइंड आउट केला.
त्यानंतर त्यानंतर तुम्हाला शिपिंग लॉजिस्टिक सिस्टम्स उभ्या कराव्या लागतील. म्हणजे काय? तुमच्याकडे प्रोडक्ट रेडी झालं. ते प्रोडक्ट रेडी झाल्यानंतर तुमच्याकडे बायर तयार झाला. आता हे प्रोडक्ट त्या बायर पर्यंत पोहोचवावं लागेल ना. ते प्रोडक्ट अरेंज करावं लागेल. तर ते पूर्ण एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या सिस्टीम लागतात त्याला म्हणतात शिपिंग आणि लॉजिस्टिक सिस्टम्स. शिपिंग लॉजिस्टिक सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला लागेल एक चांगला सप्लायर. चांगला सप्लायर तुम्हाला भारतामध्ये असं म्हटलं जातं की जेन्युअन बायर पटकन मिळतात, पण जेन्युअन सप्लायर मिळताना मारामार होते. म्हणून सप्लायर आयडेंटिफिकेशनच्या पण काही प्रोसेस आहे. जसं बायर फाइंडिंगची प्रोसेस आहे तशी सप्लायर आयडेंटिफिकेशनची प्रोसेस आहे. तो सप्लायर मिळाल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारचे अग्रीमेंट्स करायला पाहिजे, त्या सप्लायर मिळाल्यानंतर त्यावर कसं तुम्ही ट्रेड करायला पाहिजे, डील करायला पाहिजे, नेगोशिएट कसं करायला पाहिजे, हे सगळं मी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगू शकतो. पण सगळ्यात पहिले शिपिंग लॉजिस्टिक सिस्टम्स आयडेंटिफाय करणं. ते झाल्यानंतर तुमच्या प्रोडक्टसाठी त्या देशासाठी लागणारं जे पॅकेजिंग आहे ते पॅकेजिंग तुम्हाला अरेंज करावं लागेल. त्यानंतर टाइम अँड एक्सपेन्स फॉर डिलिव्हरी. तुमचं प्रोडक्ट त्या बायरपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल आणि किती खर्च येईल याचं तुम्हाला आयडिया असणं इम्पॉर्टंट आहे. आणि चौथं येतं वेसल बुकिंग. वेसल म्हणजे काय? वेसल हा शब्द लक्षात ठेवा. रेग्युलर याच्यापुढे तुम्हाला ऐकायला येणार आहे तो तुम्ही जेव्हा बिझनेस चालू कराल. तो वेसल म्हणजे ज्या माध्यमातून तुमचं कंटेनर तिकडे जाणार आहे त्या शिपला, त्या बोटीला वेसल म्हटलं जातं. शिपिंग लॉजिस्टिक सिस्टम्स क्लिअर आहेत? येस, नो? ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा त्यांना स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर डन कमेंट करायला विसरू नका. ग्रेट. त्यानंतर डॉक्युमेंटेशन. आता एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये किंवा इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये डॉक्युमेंटेशन कंटेनर टू कंटेनर चेंज होतात, कंट्री टू कंट्री चेंज होतात, प्रोडक्ट टू प्रोडक्ट चेंज होतात, सर्व्हिस टू सर्व्हिस पण चेंज होतात. म्हणून तुमच्या स्पेसिफिक प्रोडक्टसाठी कुठले डॉक्युमेंटेशन मॅन्डेटरी आहेत हे समजून घेण्यासाठी तुमची जी ईपीसी असेल, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असेल, त्याला व्हिजिट करा. त्यांना व्हिजिट करून काही स्पेसिफिक डॉक्युमेंट, जनरल डॉक्युमेंट काय लागणार ते वरती तुम्हाला सांगितलंय मी, पण काही स्पेसिफिक डॉक्युमेंट वेगळे लागणार आहेत का हे तुम्हाला ईपीसीच्या ऑफिसकडनं व्हेरीफाय होऊ शकतं. किंवा जर तुम्ही उद्यमी महाराष्ट्र सोबत ट्रेनिंग घ्यायचं, टी ट्रेन द एक्झिम प्रोग्राम अटेंड करायचं म्हटलं तर त्या अथॉरिटीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ऑलराईट. त्यानंतर सीएचे, एक चांगला सीएचे निवडणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या बिझनेसच्या 4 पिलर पैकी एक महत्वाचा पिलर तो म्हणजे सीएचे. ऑलराईट. सीएचे प्लेज अ मेजर रोल इन युअर बिझनेस. त्यामुळे सीएचे सिलेक्ट करत असताना एखादा पार्टनर सिलेक्ट करण्याच्या इक्विव्हॅलंट सीएचे सिलेक्ट करणं आहे. ओके. सो सीएचे तुम्हाला कुठे मिळतील? जर तुम्ही या 4 तासानंतरची जर्नी माझ्याबरोबर कंटिन्यू ठेवायची विचार केलात तर मी ज्या सीएचएन बरोबर काम करतो त्या सीएचएनची लिस्ट तुम्हाला देईन. ओके. प्लस ट्रेनिंग प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः सीएचे तुमच्यासाठी घेऊन येईन. मी सीएचे नाही, सीएचे तुमच्यासाठी घेऊन येईन. तिकडे तुम्ही त्यांच्यावर डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता. आणि जर तुम्ही ही जर्नी माझ्यावर कंटिन्यू करणार नसाल तर गुगलवरती जा, सीएचे शोधा. फक्त एक लक्षात ठेवा, सीएचे फायनल करत असताना तो सीएचे कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, कुठल्या इंडस्ट्रीमधला एक्सपर्ट आहे आणि किती वर्ष काम करतोय आणि त्याची क्रेडिबिलिटी काय आहे हे आयडेंटिफाय करायला विसरू नका. सेकंड लास्ट 9वा पॉइंट, पेमेंट टर्म. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी काही ठराविक पेमेंट टर्म आयडेंटिफाय केलेत. काही लोक ऍडव्हान्समध्ये काम करतात 100%, काही लोक अर्धा ऍडव्हान्स अर्धा नंतर देण्याच्या याच्यावर ठेवतात, काही लोक डॉक्युमेंट मिळाल्यानंतर पेमेंट करतात, काही लोक कंटेनर तिकडे पोहोचल्यानंतर पेमेंट करतात, काही लोक कमिशनवरती काम करतात.
कुठल्या पेमेंट वरती काम करायचंय हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. माझा फंडा खूप क्लिअर आहे, जी माझ्या ट्रेनर्सला पण माझ्या मेंटीजला पण सांगतो सगळ्यांना, की ट्रेड व्हायला वेळ लागला तरी चालेल, पण पेमेंट टर्म हे तुमच्या हिशोबानेच असले पाहिजे. त्याला कॉम्प्रोमाइज नाही. त्याला कॉम्प्रोमाइज नाही. लोक आपल्याकडे चूक काय करतात माहितीये का? बघा, चायनाला तुम्ही जर गेलात आणि चायनाला सांगितलं आम्हाला काही इम्पोर्ट करायचे तुमच्याकडनं, ते सांगतात ऍडव्हान्स मध्ये पैसे द्या. आपल्याकडे प्रॉब्लेम काय? एखादा गोरा मिळाला, एखादा शेख दिसला, तर आपले लोक लगेच चालू होतात की नाही नाही, जाऊ दे, जेन्युन आहे, असा कसा फसवेल. मग तो बोलतो ही पेमेंट टर्म ओके, आपण पण त्याला रेडी होतो. नाही. प्रोडक्ट ठरवल्यानंतर, कंट्री ठरवल्यानंतर, नेक्स्ट गोष्ट तुम्ही जी ठरवणं गरजेचं आहे ती आहे पेमेंट टर्म. तरच तुम्ही प्रॉफिटेबल बनाल. तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मी 100% ऍडव्हान्सचा जर विचार केला तर मी नवीन आहे, मला 100% ऍडव्हान्स मिळेल का? तर मगाशी तुम्ही जेवढे व्हिडिओ बघितलेत त्यातले सगळे लोक फर्स्ट टाइम एक्सपोर्टर्स होते. त्यातले 90% लोक 100% ऍडव्हान्स शिवाय काम करत नाहीयेत. कारण मी ट्रेनच तसं करतो. पेमेंट टर्म तुम्ही सांगाल ती, बायरची नाही. बायरला एका गोष्टीची गॅरंटी तुम्ही देणं गरजेचं आहे, किंवा प्रोडक्ट बेस्ट क्वालिटीचं देईन, रेट बेस्ट तुला ऑफर करेन, पण पेमेंट टर्म मी सांगेन तोच. इज इट क्लिअर? हे आत्ताच याच क्षणाला डोक्यात घालून घ्या. मॅक्सिमम लोक जे एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये फेल होतात त्याचं कारणच हे आहे की पेमेंट टर्म बाहेरच्या हिशोबाने करतात. त्यानंतर 10वी स्टेप येते, ती म्हणजे इन्कोटर्म, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म. अगेन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननीच इन्कोटर्म ठरवलेले आहेत. ओके, ज्योती देवरुखकर म्हणतात, बट ऍडव्हान्स सगळे पैसे कसे देतील? ज्योती, मी तेच तर शिकवतो. मी तेच तर शिकवतो. त्यातच माझा हातखंड आहे. आता इन्कोटर्म म्हणजे काय? ओके, ग्राम ग्रोसर तुम्हाला सगळंच नेगेटिव्ह दिसते, त्यामुळे माफ करा, मी त्याला काही नाही करू शकत. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, मी स्वतः ऍडव्हान्स शिवाय काम नाही करत, माझे स्टुडंट ऍडव्हान्स शिवाय काम नाही करत. आपल्याला नाही देत तर मला माहित नाही का देत नाही. ओके, इन्कोटर्म. समजा मी भारतामधला आहे, माझा बायर जपान मधला आहे. तो काय बोलतो मला कळत नाही, मी काय बोलतो त्याला कळत नाही. तर मग त्या केसमध्ये मी माझ्या बायरला कम्युनिकेट कसं करणार की मी त्याला डिलिव्हरी कशी आणि कुठपर्यंत देणार आहे, किंवा तो माझ्या वेअरहाऊसवरून माल घेऊन जाणार आहे, की मी माझ्या पोर्टपर्यंत त्याला माल द्यायचा आहे, की समुद्राच्या मध्ये माल सोडून द्यायचा आहे, की त्याच्या पोर्टपर्यंत द्यायचा, की त्याच्या वेअरहाऊसला डिलिव्हर करायचं आहे. याला म्हणतात इन्कोटर्म्स. प्रोडक्ट कुठपर्यंत कोणी द्यायचं, कोणाची जबाबदारी कुठपर्यंत आहे, हे इन्कोटर्म. सो पेमेंट टर्म आणि इन्कोटर्म या दोन गोष्टी तुम्ही आणि बायर दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनीच ठरल्या पाहिजेत, एका कोणाच्या नाही. आणि ही 10वी स्टेप झाल्यानंतर मग येते तिसरी लेवल, ती म्हणजे ऍक्च्युअल ट्रेड. ऍक्च्युअल ट्रेड झाला म्हणजे गोष्टी संपत नाहीत. पण ट्रेड नंतर पण अनेक गोष्टी असतात. तुम्हाला तुमच्या बायरने ऑर्डर दिली, ऑर्डर प्लेस केली, त्याने तुम्हाला पेमेंट केलं. पेमेंट केलं समजा त्यांनी 80% ऍडव्हान्स केलं, 20% त्यांनी ठेवून दिले. या केसमध्ये दोघं जण विन विन मध्ये आहेत. तुम्हाला 80% आले म्हणजे तुमची बेसिक कॉस्ट आली, प्रॉफिट फक्त त्याच्याकडे राहिलं. प्रोडक्ट त्याच्याकडे गेलं, गेल्यानंतर त्यांनी प्रोडक्ट चेक केलं, तुम्हाला पैसे पाठवले, पैसे पाठवून तुम्ही बँकेकडनं क्लिअर करून घेतलं. त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इन्सेंटिव्हसाठी अप्लाय करावं लागतं. एकदा का गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह आले आणि बँकेची बीआरसी क्लोज झाली की मग ती ट्रेड सायकल कम्प्लीट होते. मला एक गोष्ट सांगा, या 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स क्लिअर आहेत तुम्हाला? असतील तर कमेंट बॉक्समध्ये 3-11 कमेंट करा.
आणि किती लोकांना हे कठीण वाटतंय, डिफिकल्ट वाटतंय, त्यांनी मी कमेंट करा प्लीज. ओके. सो आता ज्यांना डिफिकल्ट वाटतंय त्यांच्यासाठी अजून थोडं सोपं करतो. तुम्हाला इथे 3 वेगळे रंग दिसतात, हिरवा, सफेद आणि भगवा. येस नो? तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांना कठीण वाटतंय, मला एक सांगायचंय, आयुष्यात पहिल्यांदा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वापरलं होतं ना, तेव्हा ते पण कठीणच वाटलं होतं. आज डोळे झाकून झोपेत पण वापरताय. सो इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे 3 रंग दिसत आहेत ते उगाचच नाही दिलेले आहेत. आणि या रंगांचा भारताच्या झेंड्याशी काही संबंध नाहीये, कारण इथे हिरवा वरती आहे. सगळ्यात पहिले ज्या गोष्टी ग्रीन मध्ये दिलेल्या आहेत, हिरव्यामध्ये दिलेल्या आहेत, असं म्हटलं जातं ग्रीन इज द कलर ऑफ मनी. ग्रीन इज द कलर ऑफ मनी. सो ट्रेनिंग तुम्हालाच घ्यावी लागेल, प्रोडक्ट सिलेक्शन तुम्हालाच करावं लागेल, टार्गेटेड कंट्री तुम्हालाच आयडेंटिफाय करायला लागेल आणि बायर फाइंडिंग तुम्हालाच करावी लागेल. या 4 गोष्टी कंपल्सरी तुम्ही करणं अपेक्षित आहे. व्हाईट, सफेद असं म्हटलं जातं, व्हाईट इज द कलर ऑफ कोलॅबोरेशन. सो ज्या गोष्टी सफेद मध्ये आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही आउटसोर्स करा किंवा त्याच्यासाठी टीम अपॉइंट करा. आणि भगवा असं म्हटलं जातं, भगवा हा रंग विजनचा आहे, प्लॅनिंगचा आहे, एक्झिक्युशनचा आहे. सो तुम्ही आणि ती आउटसोर्सिंग एजन्सी मिळून एका विजनवरती ज्या काम करतात ते असतं ट्रेड आणि आफ्टर ट्रेड. सो ग्रीन तुम्हीच करायचंय, व्हाईट आउटसोर्स करायचंय आणि भगवं दोघांनी मिळून करायचंय. आता सोपं वाटलं? येस नो? मला सांगा आता तुमच्या किती जणांना हा कॉन्फिडन्स आलाय की तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर सुरुवात करू शकता. मग ते प्रोडक्टचं असेल, सर्व्हिसचं असेल किंवा अगदी लोकलमध्ये सर्व्हिस प्रोव्हिजन असेल. ज्यांना कॉन्फिडन्स आलाय की आय कॅन एक्झिम, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ICE कमेंट करा. आय कॅन एक्झिम, ICE, आईस. ग्रेट. कोणीतरी विचारलंय खाली की सर ट्रेनिंग कुठून घ्यायचं. मित्रा, देवळात उभ्या राहून पुजाऱ्याला विचारतोय प्रसाद कोण देणार, मीच देणार ना भाऊ, मीच देणार प्रसाद. सो जर तुम्हाला हा कॉन्फिडन्स आलाय की तुम्ही एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये करिअर करू शकता, तर तुम्ही तुमची एक्सपोर्ट इम्पोर्टची जर्नी माझ्याबरोबर कशी चालू करू शकता थोडक्यात सांगू तुम्हाला. येस नो? मी तुम्हाला आता ऍक्च्युअल प्रोडक्ट सिलेक्शन कसं करायचंय करून दाखवणार आहे, टार्गेटेड कंट्री कशी आयडेंटिफाय करायची करून दाखवणार आहे, बायर फाइंडिंग कसं करायचं करून दाखवणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही तुमची जर्नी माझ्यावर कशी चालू करू शकता थोडक्यात दाखवू. येस नो? ग्रेट. किती लोकांनी हा निर्णय घेतलाय की तुम्ही तुमची जर्नी माझ्या बरोबरच सुरू करणार आहात आजपासून? त्यांनी हँडरेस करा प्लीज. त्यांनी हँडरेस करा. थँक्यू, 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 थँक्यू. सो मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले, तुम्ही तुमची जर्नी माझ्याबरोबर जर सुरू करायची असेल तर ती कशी करू शकता थोडक्यात दाखवतो. सगळ्यात पहिले, ज्या लोकांनी माझ्याकडनं शिकून बिझनेस चालू करायची जर्नी चालू केली आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला दाखवतो.
सो नितीन साळी, हे सगळे ओपन प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असणारे गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला समोर दाखवतोय. ओपन प्लॅटफॉर्मवरती म्हणजे तुम्ही युट्यूब गुगलवरती गेलात आणि रिव्ह्यूज बघितले, तुम्हाला हे रिव्ह्यूज मिळतील. मी सगळे वाचत नाही बसणार, तुम्हाला तो दाखवतोय. नितीन साळी म्हणतात, द 3 days उद्यमी ट्रेनिंग टीटी वॉज वर फुल ऑफ एनर्जी. आय लाईक द डिफिकल्ट सब्जेक्ट लाईक एक्सपोर्ट इम्पोर्ट. The cooperation of the team is great. ऋतिक गेहलोत. मनोज पवार म्हणतात, टीटी प्रोग्राम इज नॉट ओनली अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस क्लास, इट ऑल्सो गिव्स यू बिझनेस माइंडसेट अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मी एक गोष्ट कायम बोलतो की जर तुम्ही माझ्या ट्रेनिंगला आलात तर बाहेर पडताना तुम्ही माणूस म्हणून वेगळे असं, त्याची गॅरंटी मी देतो. हेमंत पाटील, टीटी program, DT export training program is extremely useful and truly guiding. Anyone who wishes to work in export import field must definitely attend this program. This clarifies the entire roadmap and also helps you improve obstacles. Akshay Deshmukh, they want to have an exceptional experience. Omkar Bang, for the first time in my life, I got crystal clear business roadmap and I sincerely thank Dr. Omkar Harimali for this business roadmap. Deepali Chate, 3 days program was really productive. Sir built a conference about export import business, and his love about Maharashtra attracts more Marathi people. Nanda Kishore Sawant, Arun Devadia, Prasad Sakankar, Yash Sonavne, Tejas Ahirrao, Sneha Jadhav, Nikhil Nakhwa, ज्ञानेश्वर भोसले, मनश्री जाधव, वैशाली गडकरी, ओमकार पवार, गायत्री गोसर, महेश जाधव, अंकुश सोलंके, स्नेहल सावळे, अमित तळेकर, सर्वेश जाधव, गौरी मित्रा, रोहित वर्मा. आवर्जून एक गोष्ट सांगू अभिमानाची काय आहे, मी ट्रेनिंग मराठीमध्ये देतो, पण बाहेरच्या राज्यातून आणि बाहेरच्या देशांमधून पण या ट्रेनिंग प्रोग्रामला लोक येतात. ज्यांना मराठी बोलता येत नाही पण मराठी फक्त कळतं ते लोक पण येतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमधनं शिकायला मी कंप्लीट ट्रेनिंग प्रोग्राम मराठीमध्ये देतो. तानाजी केरुरे, प्रेम किशन कश्यप, राजेश बजाज, ज्ञानदीप पवार, आदित्य, सुमित सावनेर, ईशा वायकॉस, कीर्ती स्वामी, अथर्व मोहिरे, शिवराज सातर्डेकर, आशिष सोनटक, अशा हजारो रिव्ह्यूज आहेत माझ्याकडे. हे रिव्ह्यूज झाले ना फक्त. आता रिअल पीपल, रिअल रिझल्ट्स, ज्यांनी शिकून धंदा चालू केलाय. मी परत सांगतो, मी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवत नाही, मी एक्सपोर्ट शिकवतो, मी इम्पोर्ट शिकवतो, मी प्रोडक्ट एक्सपोर्ट कसं करायचं, इम्पोर्ट कसं करायचं ते शिकवतो, मी सर्व्हिस एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं करायचं ते शिकवतो, मी डोमेस्टिक बिझनेस शिकवतो, मी ई कॉमर्स बिझनेस शिकवतो, मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो. माझा फंडा क्लिअर आहे. पैसा जनरेट करणं इम्पॉर्टंट आहे, रेव्हेन्यू चालू करणं इम्पॉर्टंट आहे. सो ज्यांनी धंदा चालू केला, अपूर्व ठाकरे, शिपमेंट व्हॅल्यू 55,000ची 100%, जे मग होतं ना, इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर छोटं प्रोडक्ट, छोटी साईज, छोटी किंमत. काय स्टुडंट आहे, प्रोफेशनल्स बघा त्यांचे, स्टुडंट आहे. कविता रवींद्र पवार, डोमेस्टिक बिझनेस, 10,500 रुपयाचा 100% ऍडव्हान्स वरती, गृहिणी होत्या. गृहिणी आहेत. मोनाली राऊत, होम मेकर म्हणजे गृहिणी, 3 लाख रुपयाची व्हॅल्यू, 20,000 बॅग्स इंडियामध्ये ट्रेड केल्या. त्यानंतर अश्विनी कुलकर्णी, जॉब करत होत्या, बालाजी गार्मेंट्स नावाची कंपनी चालू केली, 4 लाखाचा ट्रेड केला, कॅश ऑन डिलिव्हरी. प्रीती रुईकर, विजयलक्ष्मी टेक्सटाईल, टेरी टॉवेल मध्ये ट्रेड केला, लोकल ट्रेड केला, 2 लाखाचा 100% ऍडव्हान्स. सफलता पिंपळे, 8,000ची व्हॅल्यू. जयेश गोसावी, मगाशी जो व्हिडिओ बघितला तुम्ही की बोलला की मी 2 महिन्यात 65 लाखाचा ट्रेड केला. जयेश गोसावी मॅन्युफॅक्चरर होते, आहेत, म्हणजे डोमेस्टिक ट्रेड केला पहिला टर्मरिक फिंगर्स मध्ये, 49 लाखाची व्हॅल्यू. मिलिंद रकीबे, ड्रॅगन फ्रूट एक्सपोर्ट केला, 100% ऍडव्हान्स वरती. भूषण नेरकर,
तपकीरमध्ये ट्रेड केला 66,15,000 ची व्हॅल्यू. रोहित शिंदे बिंग ग्रीन नावाचे बांबू फर्निचर मध्ये ट्रेड केलं 3,75,000. वासुंधरा आणि यांचे प्रोफेशन्स पण लिहिलेले आहेत ऑलरेडी. वसुंधरा लोकरे डोमेस्टिक ट्रेड एक एक 1,00,000 सॉरी 1,87,000. अजिंक्य पवार ट्रेड काय प्रोडक्ट काय घी. शशांक रायर प्रोडक्ट शिपमेंट व्हॅल्यू 100% 65,000. तृप्ती टेकाडे विनेश लिंबाणी केसरंबा मुंबईमध्ये ट्रेड केला 7,80,000. जयेश गोसावी मगाशी दाखवलं त्यांचं परत दाखवतो त्यांचं दुसरी ट्रेड व्हॅल्यू. कॅश ऑन डिलिव्हरी मोरिंग कलीज मध्ये काम केलं. महेश जायगोंदे आफ्रिका तांझानिया जांबियाला ट्रॅक्टर एक्सपोर्ट केले. ट्रेडची व्हॅल्यू 2,41,00,00,000 रुपये. शिवेंद्र पाटील शेतकरी स्वतः दुबईला 100% ऍडव्हान्स होती. मग कोणते ऍडव्हान्स कोण देणार. ऍग्रिकल्चर प्रोडक्टला पण माझ्याकडे ऍडव्हान्स मिळतात. बनाना एक्सपोर्ट केला. यतीन मोकळ विंटेज रेड राईस डोमेस्टिक ट्रेड केला. प्रशांत जाधव 15,000ची ट्रेड व्हॅल्यू टॉवेल्स आणि लिनन्स मध्ये काम केलं. विष्णुदास पवार सौदी अरेबियाला $1,880 ट्रेड केला 100% ऍडव्हान्स वरती. बालाजी कदम आता स्वतः एक्सपोर्ट पण करतात आणि माझ्याकडनं शिकून त्यांनी आता स्वतःची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण चालू केली एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. रुपाली घाडगे 1,00,000 रुपयाची ऑलरेडी ट्रेड झाले त्यांचे. घोंगडीमध्ये ट्रेड करतात घोंगडी. पार्थ तुंगटकर याच्यावरचा माझा पॉडकास्ट तुम्ही युट्यूबवरती बघितला असेल. अतुल लायगुडे सर्वेश आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणजे सगळ्या याच्यामध्ये तुम्ही एक बघत असाल लिहिलेलं अभिनंदन ट्रेड झाला म्हणून. ट्रेड झाल्यानंतर जसं बाळ झाल्यानंतर आपण बोलतो अभिनंदन बाळ झालं तसं मी बोलतो अभिनंदन ट्रेड झाला. वर्षाली कुमावत 100% 50% ऍडव्हान्स 50% ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी म्हणजे ऑलमोस्ट ऍडव्हान्सच झाला. 7,700ची व्हॅल्यू. पुष्कर शेळके कांदा एक्सपोर्ट केला. मेघना जाधव यांचे ते मल्टिपल ट्रेड झालेले आहेत. एक्सवर्क्स म्हणजे ऍडव्हान्स वरती काम काम करतात. $15,940 ट्रेड केलाय नायजेरियाला. अमित गायकवाड 11,00,000चा ट्रेड व्हॅल्यू. नेहरकर हर्षल 46,87,500ची ट्रेड व्हॅल्यू. हे रवींद्र भैसाडे स्वतः IT इंजिनियर आहेत आणि ट्रेड केला टूल्स मध्ये मेकॅनिकल टूल्स मध्ये. हे त्यांचं पेमेंट आल्याची रिसीट. जयेश गोसावी महेश पिसाळ प्रणाली कसबीये संतोष कोलते ऋषिकेश मराठे प्रियांका इंगळे. ट्रेडच्या व्हॅल्यूज बघा सगळ्यांच्या किती आहेत समोर तुमच्या. आदित्य चापरनेकर शुभम फासे महेश जायगोंदे मगाशी तुम्ही बघितलं असेल ट्रॅक्टरचं हे होतं. नंतर त्यांनी 2,000 पीसेस काय फिल्टर्स ब्लॅक हो लोडर मशीन एक्सपोर्ट केलं 75% ऍडव्हान्स वरती. मोरेश्वर कचरे बनाना एक्सपोर्ट ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी होती त्यांनी ई कॉमर्स मध्ये बिझनेस चालू केले. त्यामध्ये शुभम गव्हाणे अनिल गोडबोले मल्टिपल ट्रेड झालेले त्यांचे आतापर्यंत. महेश पिसाळ मच्छीमध्ये ट्रेड केला. मोहित सोनावणे शिवाजी कदम मोहित सोनाचा दुसरा ट्रेड झाल्यानंतर. मेघना जाधव सॅनिटायझर मशीन. संदीप मोरे सुदर्शन शिंदे मयूर सकपाळ याचं तुम्हाला ज्यांनी बघितलं ना 11 करोडचा ट्रेड. आता ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड होत्या त्यांनी कन्सल्टन्सी चालू केली. त्याच्यासाठी पण मी ट्रेन केलं. त्याच्यामध्ये मयुरी शेळके मूळच्या नाशिकच्या सिंगापूरला असतात. शामली गोरोडकर पुण्यामध्ये असतात. संगीता लाड मूळच्या पुण्यातल्या आहेत बेल्जियम मध्ये असतात. विवेक चौधरी आत्ता नंदुरबारचे आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर काम करतायत ई कॉमर्स मध्ये. डॉक्टर राजदीप गजबी डॉक्टर आहेत स्वतः कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांची स्वतःची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण चालू केली. किती लोकांना वाटतं यार पुढची केस स्टडी माझी असायला हवी. मला कॉन्फिडन्स आहे की पुढची केस स्टडी माझी असेल. त्यांनी मी कमेंट करा प्लीज.
सो जर तुमची काम आणि मेहनत करण्याची आणि दिलेली हा मी जो प्रोग्राम आहे हा कोणासाठी आहे? हा प्रोग्राम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांची मेहनत करायची तयारी आहे, ज्यांनी मी दिलेल्या प्रोसेसेस स्वतःचं डोकं न लावता फॉलो करायची तयारी आहे. आणि हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे की जे माइंडसेट वरती स्वतःच्या काम करायची तयारी ठेवतात. कारण मला असं वाटतं धंदा हा 90% माइंडसेटचा गेम आहे आणि 10% स्किल्सचा गेम आहे. सो ही तयारी आहे का स्वतःवरती काम करायची? माझे मेंटॉर आहेत ब्लेअर सिंगर, ते एक गोष्ट कायम बोलतात की युअर बीडी इज इक्वल टू युअर पीडी. म्हणजे काय? तुमचं बिझनेस डेव्हलपमेंट इज इक्वल टू युअर पर्सनल डेव्हलपमेंट. तुम्ही जर पर्सनली डेव्हलप झालात तर तुमचा बिझनेस डेव्हलप होतो. सो स्वतःवरती काम करायची तयारी असेल तर माझ्या प्रोग्रामला या. फक्त येऊन एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायचं असेल तर सॉरी, दिस बिझनेस इज नॉट फॉर यू. माझा फंडा खूप क्लिअर आहे. जेव्हा तुम्ही उद्योग महाराष्ट्राचा भाग होता तेव्हा माझ्यासाठी तुम्ही क्लायंट नाही आहात, माझ्यासाठी तुम्ही माझे स्टुडंट नाही आहात, माझ्यासाठी तुम्ही माझ्या परिवाराचा एक भाग आहात. आणि म्हणून मी लाईफ ट्रान्सफॉर्मेशनल जर्नीवरती मला घेऊन जातो. सो जर तयारी असेल तर हॅपी टू अनाऊन्स 3 दिवसाचा पुण्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम लाईव्ह. किती लोक पुण्याला यायची तयारी ठेवत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पुणे कमेंट करा प्लीज. पुणे. ग्रेट. आणि तारखा आहेत 19, 20, 21 डिसेंबर 2025. व्हेन्यू असेल टिपटॉप इंटरनॅशनल वाकड. ट्रेनिंगचं टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 7, 3 दिवस. सो जर तुम्ही कन्फर्म पुण्याला यायचं ठरवलेलं असेल तर प्लीज हँड रेज करा. 19, 20, 21 डिसेंबर. टेक माय वर्ड, 21 तारखेला बाहेर पडताना माणूस म्हणून तुम्ही वेगळे असाल हा माझा शब्द आहे तुम्हाला. आय कॅन गॅरंटी यू दॅट. काही लोक मुंबईत नाही का, नागपूरला नाही का, उद्या बाहेर आला तर त्याला काय विचारणार की येतो का मुंबईला, मला नाही जमणार पुण्याला यायला. तो हेराफेरीमध्ये डायलॉग आहे ना की लक्ष्मी तिलक लगाने घोडीवर तुझे पडी मुंह धोने की. निर्णय तुमचा आहे. निर्णय तुमचा आहे, करायचं नाही करायचं कम्प्लिटली तुम्ही डिसिजन घ्या. सो जे कन्फर्म 19, 20, 21 तारखेला डिसेंबरला पुण्याला यायला तयार आहेत त्यांनी हँड रेज करा. ग्रेट. प्रोग्रामचं नाव आहे ट्रेन द एक्झिम्प्रेन्युअर. तर या प्रोग्राममध्ये तुम्हाला काय काय मिळतं? सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळतं 3 दिवसाचं लाईव्ह ट्रेनिंग पुण्यामध्ये. मी जे व्हॅल्यूची ट्रेनिंग देतो ना, बघा मी तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलं ना, हे शिकवण्यासाठी बाहेर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 10-15 हजार रुपये घेतात. मी आतापर्यंत या 3-4 तासात जे शिकवलंय ते शिकवण्यासाठी लोक बाहेर 10-15 हजार रुपये घेतात. जर तुम्ही कन्फर्म येणार असाल तर मेक शुअर तुमचा हँडरेज असेल. त्याची व्हॅल्यू 50,000 रुपये. तुम्हाला पे करायचे नाहीये तेवढे. तुमचा ब्रेकफास्ट, सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा इन्क्लूड असेल तुमच्या फी मध्ये. मी त्या ट्रेनिंग प्रोग्राम मी त्या हॉलला जेवढे पे करतो ते आहे व्हॅल्यू 3,600 रुपयाची. तुमचं जाणं येणं आणि राहणं आपापलं करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक वेलकम किट दिला जातो, त्याची व्हॅल्यू आहे 10,000 रुपये. तुम्हाला कम्प्लीट जे मी 3 दिवसामध्ये ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंगचं कम्प्लीट 5-5 मिनिटामध्ये मी व्हिडिओज प्री रेकॉर्ड केलेले आहेत. त्याचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो, जे तुमच्याकडे 1 वर्षासाठी राहतो ऍक्सेस तो. त्याची व्हॅल्यू 15,000 रुपये. त्यानंतर 30 दिवसाचा बिझनेस लॉन्च चॅलेंज. 19, 20, 21 डिसेंबरला ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर 22 तारखेपासून 22 जानेवारीपर्यंत तुमचं प्रोडक्ट सिलेक्शन, प्रोडक्ट रिसर्च, मार्केट सिलेक्शन, मार्केट रिसर्च, डॉक्युमेंटेशन फायनल रेडी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चॅलेंज देतो. आपण त्या चॅलेंजमध्ये एकत्र जातो आणि त्यातून तुम्ही तुमचं जर्नी पुढे घेऊन जातो. त्याची व्हॅल्यू 15,000 रुपये. त्यानंतर ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मी तुम्हाला 100 दिवसाचा प्लॅन देतो की तुम्ही पहिल्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं, 5व्या दिवशी काय करायचं, 10व्या दिवशी काय करायचंय, रोज तुम्ही काय काम करायचं, जेणेकरून पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही तुमचे रेव्हेन्यू जनरेट करायला चालू करा.
त्याची व्हॅल्यू आहे 15,000 रुपये. त्यानंतर ई कॉमर्सचं लाईव्ह ट्रेनिंग, ई कॉमर्स तुम्हाला झूमवरती ऑनलाईन माझं ई कॉमर्स स्टोअर जे हँडल करतात माझी टीम मेंबर ते ट्रेन करतील, त्याची व्हॅल्यू आहे 15,000 रुपये. ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर 19, 20, 21, 21 तारखेला प्रोग्राम झाला, 22 तारखेचा एक दिवस गॅप असतो, 23, 24, 25, 26 हे 4 दिवस तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे क्वेरी सॉल्व्हिंग सेशन होतात. जे तुमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला प्रश्न आले असतील त्याचे ऍडव्हान्स क्वेरी सॉल्व्हिंग तिकडे केलं जातं. आणि त्यानंतर पूर्ण वर्षभर दर आठवड्याला माझी टीम तुमच्यावर कनेक्ट होते तुमचे प्रश्न सॉल्व्ह करायला. त्याची व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. त्यानंतर कस्टम हाऊस एजंट म्हणजे सीएचे स्वतः येऊन तुमच्याबरोबर सेशन घेतात सेकंड डेला ट्रेनिंग प्रोग्रामच्या, आणि नंतर झूमवरती पण तुमच्यावर कनेक्ट होतात. त्याची व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्रामचा भाग म्हणून मिळणार आहे. 1 वर्षाचा सपोर्ट, कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट या सगळ्याची व्हॅल्यू होते 1,98,600 रुपये. बट डोंट वरी, तुम्हाला ते पे नाही करायचे. बट जस्ट वॉन्ट टू नो की जर एवढ्या गोष्टी तुम्हाला मिळणार असतील, किती किंमत आहे, काय कॉस्ट आहे, सगळं पुढे सांगेन. तर किती जण टीटी जॉईन करायची तयारी ठेवतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये TTE कमेंट करा प्लीज. TTE. TTE. ग्रेट. आता तुम्हाला 3 दिवसाचा फ्लो कसा असतो. पहिल्या दिवशी सकाळी 10ला सेशन चालू होतं. एक्सपोर्ट इम्पोर्टच्या अगदी बेसिक्स पासून मी सुरुवात करतो. मार्केट रिसर्च कसं करायचं, मार्केट सिलेक्शन कसं करायचं, इम्पोर्ट कसा करायचा, एक्सपोर्ट कसा करायचा, सर्व्हिसेसचं पण मी फॅक्टर कव्हर करतो. ड्रॉप शिपिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी असेल, ड्रॉप शिपिंगमध्ये कसं काम करायचं ते पण मी ट्रेन करतो तुम्हाला. सर्व्हिसेससाठी कम्प्लीट वेगळा सेगमेंट असतो. प्रोडक्ट रिसर्च, प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केट रिसर्च, मार्केट सिलेक्शन, बायर फाइंडिंग हे तर कव्हर होतच. सेल्स कव्हर होतो, सीएचे कव्हर होतं, डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेस कव्हर होतात, कंटेनर काय टाईपचे आहेत, बायर फाइंडिंगच्या 24 टेक्निक्स ज्या आहेत. तुम्ही तिकडनं बाहेर पडताना पहिल्या दिवशी बाहेर पडताना तुम्हाला तुमचा प्रोडक्ट तुमच्याकडे रेडी असेल. दुसऱ्या दिवशी बाहेर पडताना तुम्हाला हे माहिती असेल की माझा बायर एक्झॅक्ट कोण आहे. त्यानंतर त्या बायरला सेल्स कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, एआय टूल्स कुठले वापरायचे, बिझनेसच्या स्टेजला तुम्ही कुठल्या आणि कुठल्या स्टेजला तुम्हाला जायचं आणि पुढच्या स्टेजला जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं ह्याचं कम्प्लीट ट्रेनिंग मी प्रोव्हाइड करतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये, पुढच्या 5 वर्षांमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला ट्रेन करतो. आणि बिझनेसचे फंडामेंटल्स पण ट्रेन करतो. सो हे 3 दिवसामध्ये ट्रेनिंग होतं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, वुड यू लाईक टू जॉईन? वुड यू लाईक टू जॉईन? इफ येस, आर यू गोन टू टेक डिसिजन टुडे? तुम्ही आज निर्णय घेणार आहात का? जर आज निर्णय घेणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये डी कमेंट करा, DM कमेंट करा, DM डिसिजन मेकर. कारण जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडनं स्पेशल काही गोष्टी आहेत. तुमच्यापैकी जे लोक आज जॉईन करणार या प्रोग्रामची ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ती आहे 51,999 रुपये. बट डोंट वरी, यू डोंट हॅव टू पे दॅट मच. तुमच्यापैकी जे लोक आज डिसिजन घेणार आहेत म्हणजे जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडनं काही बोनसेस आहेत किंवा ऑफर आहेत म्हणा. सगळ्यात पहिले, मी माझ्या बायर बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी जी स्क्रिप्ट वापरतो ती स्क्रिप्ट तुम्हाला देईन, ज्यातनं बायर कनेक्ट झाल्यानंतर त्याला क्लोज करणं तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. त्याची व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. तुम्हाला या प्रोग्रामचा पार्ट म्हणून मिळेल. त्यानंतर म्हणजे 19 वर्षामध्ये मी डेव्हलप केलेली स्क्रिप्ट आहे ती. त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्टचे कम्प्लीट हँडबुक मिळेल. त्याच्या बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री जगातली कुठे नाहीये. त्याची व्हॅल्यू आहे 25,000 रुपीज. ती तुम्हाला प्रत्येकाला दिली जाईल जे आत्ता निर्णय घेणार आहेत. त्यानंतर तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमधलं पहिलं पाऊल म्हणजे तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स हे मी काढून देईन, माझी टीम रेडी करून देईल तुम्हाला विथ ॲट ॲक्च्युअल गव्हर्नमेंट चार्जेस. त्याची व्हॅल्यू 1,500 रुपये दर महिन्याला. मी मगाशी सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्या कम्युनिटीमध्ये येता तुम्ही माझ्यासाठी फक्त एक्सपोर्ट, तुम्ही काय क्लायंट किंवा स्टुडंट नसता. माझ्यासाठी माझा फोकस तुमच्या ओव्हरऑल आयुष्याचे जे 8 पॅरामीटर्स आहेत त्याच्या डेव्हलपमेंटचा असतो.
सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी दर महिन्याला तुमच्यासाठी स्पेशल सेशन्स घेतो, जिथे कधी माइंडसेट वरती बोलतो, कधी रिलेशनशिप वरती काही सेशन्स होतात. त्याची व्हॅल्यू पूर्ण वर्षभराची आहे 15,000 रुपये. तुम्हाला एक कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मिळेल ॲज अ पार्ट ऑफ द प्रोग्राम. आणि टोटल बोनस आहे 66,500 रुपयाचे टोटल फ्री बोनस, आणि टोटल बोनसची व्हॅल्यू आहे 2,65,100 रुपयाची. आणि या प्रोग्रामची फी आहे 33,000 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी. किती लोक आज जॉईन करणार आहेत? हँड करा प्लीज, हँड करा. 33,000 फॉर अ इयर जर्नी. आणि जे मी आतापर्यंत सांगितले ते सगळं जे आज जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी. मित्रांनो, मगाशी मी जेव्हा सांगितलं किती लोकांना जॉईन करायचंय, त्यावेळेस कमी हात वरती होते. मला त्यावेळेस जास्त हात वरती होते आणि आता कमी आहे. त्याची दोनच कारण असू शकतात. एक, मी पटलो नाही, मी आवडलो नाही, किंवा आत्ता तेवढे पैसे नाहीयेत. तुमचं कारण काय, पहिलं की दुसरं? दुसरं. मी तुम्हाला सांगू, मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो ना, एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये, त्यावेळेस मला माझ्या वडिलांना सांगितलं की मला व्यवसाय करायचा आहे. त्याच वडिलांनी ओरडले होते मला. मला तर शिव्या दिल्या होत्या की आपले धंदे नाही ते, तू गप्प नोकरी कर आणि तुझं काहीतरी बघ. मी आईकडे गेलो, आईकडे रडलो होतो. आणि आईने वडिलांना न सांगता तिची अंगठी विकून मला दिली. अंगठी दिल्याने सांगितलं, ही विक आणि तुला जे करायचं ते कर, मला माहिती की तू करशील. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असणं आणि पैसे नसणं, हे काय फीलिंग आहे ना, हे मी चांगलं जाणतो, चांगलं जाणतो. आणि त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक आज निर्णय घ्यायची तयारी ठेवतात, जे खऱ्या अर्थाने डिसिजन मेकर्स आहेत, त्यांच्यासाठी मी 2 ऑफर देतोय. एक, तुमच्यापैकी जे लोक आज आत्ता जॉईन करतील, त्यातल्या पहिल्या 50 लोकांना माझा स्वतःचा कंटेनर जेव्हा एक्सपोर्ट होईल, त्यावेळेस ऍक्च्युअल कंटेनर स्टफिंग प्रोसेस दाखवायला मी इन्व्हाइट करेन. किती लोक गॅरंटी आहे की मी पहिल्या 50 मध्ये असणार आहेत, कम वॉट मे? त्यांनी हँड करा प्लीज. की तुम्ही शुअर आहात तुम्ही पहिल्या 50 मध्ये असणार, की मी जिकडे तुम्हाला ऍक्च्युअल कंटेनर स्टफ कसा केला जातो, कंटेनरचं पॅकेजिंग कसं केलं जातं, डॉक्युमेंटेशन काय लागतात, हे सगळं मी तुम्हाला ऍक्च्युअल दाखवेन. आणि तुमच्यापैकी जे लोक आज जॉईन करणार आहेत आत्ता, त्यांच्यासाठी या प्रोग्रामची फी असेल 15,999 प्लस जीएसटी, विच कम्स अराउंड 18,800 रुपयाच्या आसपास. किती लोक कन्फर्म्ड आहेत की तुम्ही आज जॉईन करणार आहात? ग्रेट. सो जर तुम्ही आज जॉईन करणार असाल 19, 20, 21 डिसेंबर टिपटॉप इंटरनॅशनल पुणेसाठी, तर माझी टीम एक लिंक शेअर करेल. टीम पहिले लिंक मला शेअर करा. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचं ती प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. टीम लिंक शेअर करा प्लीज कमेंट बॉक्समध्ये. एकच मिनिट. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन, येस मी करतो, मी दाखवतो. पहिले मी दाखवतो, मग टीम लिंक शेअर करेल. सो तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. तुम्ही लिंकवरती क्लिक केल्यानंतर, लिंक जर तुम्ही क्लिक करून ओपन होत नसेल, ती कॉपी करून तुमच्या ब्राउझरमध्ये पेस्ट करा. लेफ्ट साईडला तुम्हाला काय काय मिळणार आहे तसं इथे दिलेलं आहे. इथे तुमचं नाव येईल, तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर, कुठल्या राज्यातून तुम्ही येणार आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर असाल, मी जी भाषा बोलतोय ती तुम्हाला करता येत असेल, म्हणजे कळत असेल, तर काहीच प्रॉब्लेम, तुम्ही जॉईन करू शकता. जर तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर आय हॅव जीएसटी वरती क्लिक करा, नाहीतर ते सोडून द्या. एंटर कुपन मध्ये इथे काहीच येणार नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला डिस्काउंटेड रेट दिलेले आहेत. फीचे इथे डिस्क्रिप्शन आहे साईडला.
15,999 प्लस जीएसटी. जीएसटी माझ्याकडे येत नाही, तो गव्हर्नमेंटकडे जातो. पे नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा मल्टिपल याच्यावरनं करू शकता. तुम्ही जर दोघं जण अटेंड करणार असाल तर इथे पहिले तुमचे डिटेल्स भरून घ्या. लेट से मी इथे तुमचे पहिले डिटेल्स भरून घ्या आणि मग नंतर दुसऱ्या माणसाला ऍड करा. एका माणसासाठी एक तिकीट लागतं. 2 माणसं असतील, 10 जण असतील तर 10 तिकीट्स. ऑलराईट. आणि मी आता एक फायनल कॉल देतोय. तुमच्यापैकी किती लोक आत्ता जॉईन करणार आहेत त्यांनी हँड रेस करा, कारण मी तुम्हाला अजून 2 बोनसेस देणार आहे. 2. आणि बिलीव्ह मी, हे 2 बोनसेस तुम्ही रजिस्टर केल्यानंतर मी सांगणार आहे, कारण दॅट विल ब्लो युअर माइंड. दॅट विल, आय गॅरंटी यू दॅट विल ब्लो युअर माइंड. सो जे जॉईन करणार आत्ता हँड रेस करा. टीम प्लीज लिंक शेअर करा. मी एक्झॅक्टली तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ देतोय. तुम्ही स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल, कोणी असाल, तुम्ही प्रत्येक जण जॉईन करू शकता. प्रत्येक जण जॉईन करू शकता. जे आत्ता जॉईन करतील त्यांच्यासाठी माझ्याकडनं अजून 2 महत्वाचे बोनसेस आहेत. सांगू आत्ता की नंतर सांगू? 15 मिनिटानंतर. दुसऱ्या व्यक्तीला ऍड केलं तर 2 तिकीट्स लागतील. चला आत्ता सांगून टाकतो. तुमच्यापैकी जे लोक आत्ता जॉईन करतायत त्या प्रत्येकाला सगळ्यात पहिलं बोनस म्हणजे आजच्या वर्कशॉपचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, जे तुमच्या लाईफ टाईम राहील. दुसरं, तुमच्यापैकी जे लोक आत्ता जॉईन करतायत त्यांच्यासाठी माझी 1-to-1 कन्सल्टन्सी, ज्याच्यासाठी मी बाहेर 25,000 रुपये चार्ज करतो, ती मी फ्री ऑफ कॉस्ट ऑफर करतोय फक्त पहिल्या 50 लोकांना. जर तुम्ही कन्फर्म असाल की तुम्ही पहिल्या 50 लोकांना, पहिल्या 50 लोकांना 2 ऑफर आहेत. एक, एक्सपोर्ट स्टफिंग इव्हेंट, आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या समोर बसून मी तुम्हाला, आपण दोघं बसू, तुम्हाला मी अख्खा प्लॅन, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट किती आहे, प्रोडक्ट काय आहे, काय ठरवलंय, याची पूर्ण तुम्हाला मी लाईनअप देईन. तुम्ही जर पहिल्या 50 मध्ये कन्फर्म असणार असाल तर हँडरेस ठेवा, कारण मी तुम्हाला 1-to-1 भेटेन. हँडरेस कंपल्सरी आहे तुम्हाला ठेवणं, कारण तरच माझ्या टीमला कळेल बॅकएंडला की तुम्ही ती ऑफर घेणार आहात की नाही घेणार आहात. ऑलराईट. जर कन्फर्म जॉईन करणार असाल तर प्लीज हँडरेस ठेवून द्या. अशा प्रकारचं प्लीज हँडरेस ठेवून द्या. हँडरेज नसेल तर मला तुम्हाला ऑफर करता येणार नाही. रिअली सॉरी. मेक शुअर तुमचा हँडरेज असेल. 15 मिनिटाचा वेळ देतोय. 15 मिनिटानंतर मी सेशनला सुरुवात करेन. अजून आपल्याला बरंच काही कव्हर करायचंय. ऑल राईट. दोन लोकांसाठी 2 तिकीट्स. येस, लिंक ओपन करा आणि जाऊन रजिस्टर करा.
Gajanan Sabannawar. I'm along with my profession, I'm running one institution that is NGO, that is Lokpriya Janaseva Sanstha. Particularly it is working. लास्ट मी काय सांगितलं तर तुमच्यापैकी जे लोक आता रजिस्टर करतील त्यांना मी माझी 1-to-1 कन्सल्टन्सी ऑफर करेन, जिथे माझ्या ऑफिसला तुम्ही माझ्या समोर बसून तुम्हाला मी पूर्ण लाईनअप देईन, प्लॅन देईन, पर्सनलाइज मी गाईड करेन. ही ऑफर फक्त पहिल्या 50 लोकांना आहे. सो तुम्ही कन्फर्म असणार असाल त्या 50 लोकांमध्ये तर हँडरेस्ट ठेवून द्या, कारण माझ्या टीमला माझ्या बॅकएंडला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही ती ऑफर घेणार आहात म्हणून. ऑलराईट. आणि जर काही पेमेंट करण्यामध्ये एरर येत असतील तर माझ्या टीमनी नंबर पण शेअर केला, त्यांना कॉल करा. For physical disabled community, and for myself and my family, okay, I am very good, no problem, no financial any challenges. But to help the physically challenged community, I need extra fund. But I am looking some other source also for the means to raise a very huge fund. Once I attended that session of Onkar Maliji, I got some hope I can get one opportunity to raise a huge fund for my charitable purpose also. प्रैक्टिकल की जो मेंटरशिप चाहिए ना वो हर आदमी को चाहिए. उसके लिए आप एक इंटेलिजेंट मेंटरशिप चाहिए. आय गॉट हियर. ते आम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट ते शिकायला मिळते, जी माझी 2 वर्षापासूनची इच्छा होती ती सरांच्या सेमिनारमुळे पूर्ण होईल. बरेच टर्म्स आहेत